आम्ही मैत्रिणी वन डे ट्रिप म्हणून पिकनिकला निघालो आहोत आणि आम्ही डब्बे करून घरूनच घेतलेले आहेत. आम्हाला निघायचं होतं पट्टा किल्ला, तवा धबधबा आणि टाहाकरीची देवी. जंगी नाश्ता करून आम्ही सिन्नर मार्गे शमशेरपूरला आणि शमशेरपूरवरून पट्टा किल्ल्याला निघालो आहोत. आम्ही आमचे जेवणाचे डब्बे सोबतच घेतलेले होते. आम्ही एका छान ठिकाणी कुठेतरी थांबून जेवण करणार होतो. आता इथे आम्ही पट्टा किल्ल्याला पोहोचल्यानंतर इथे आमची जर्नी सुरू झाली आहे. वाटेत पाऊस होता, त्याच्यामुळे आम्ही रेनकोट, पावसाळी सीझन असल्यामुळे रेनकोट, छत्र्या घेऊन निघालेलो होतो. पायात शूज हे कंपल्सरी होतेच, परंतु इथं हवा एवढी होती की छत्र्या राहतच नव्हत्या. म्हणून शक्यतो पावसाळ्यात येत असाल तर रेनकोट जरूर आणावे, कारण पाऊस असतोच इथे. इथे छान वातावरणात मी एक छान माझा फोटो काढून घेतलेला आहे. मैत्रिणी पण खूप छान देखावे काढत होते, फोटोज काढत होते आणि वातावरण खूप छान असल्यामुळे धुकं पडलेलं होतं. पाऊस रिमझिम चालू होता, मधूनमधून पाऊस थांबायचा. ग्रीनरीचा आनंद घेत आम्ही हळूहळू ग्रुपनी वर चढत होतो. वर जाताना ग्रुपनी जात असाल तर तुम्हाला काही जाणवत नाही. पायऱ्या म्हणजे दगडी पायऱ्या आहेत आणि मग अशा वातावरणात हळूहळू चालत आम्ही गड चढत होतो. आम्हाला चढायला जवळजवळ आम्ही 11 वाजता निघालो होतो, तर खाली उतरायला आम्हाला 2-2.25 तास लागले. अशा पद्धतीने आम्ही गेलो आणि परत पाऊस थोडासा सुरू झाल्यामुळे मी हे क्षण टिपलेला आहे की मी रेनकोट घालून फिरते इथे, असं हे छान दाखवलेलं आहे, बघू शकता. आणि मग इथे हे गडावर शिवसृष्टीचा एक देखावा छान सादर केलेला आहे. छान वाटते बघायला, अगदी छान असतं. हे फोटोज मी तुम्हाला दाखवते आहे. आणि या पट्टा किल्ल्याला विश्रामगडही म्हणतात, कारण शिवाजी महाराज इथे विश्राम करायला आलेले होते. त्याच्यामुळे या पट्टा किल्ल्याला विश्रामगड असं नाव दिलेलं आहे. बघू शकता या पट्टा किल्ल्यावरून मी इथे एक छानसा माझा फोटो काढून घ्यायला सांगितला मैत्रिणीला. त्यानंतर अजून एक छान माझा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. पुढे आम्ही नंतर निघालो आहोत तवा धबधब्याला. तवा धबधबा पण खूप छान होता. वाटेत आम्ही शमशेरपूर मार्गे हा तवा धबधबा होता. वाटेत आम्ही जेवण केलं, म्हणजे आम्ही डब्बा पाठीवर आमचे डब्बे आम्ही आणलेले होते, ते सर्व मिळून आम्ही खाल्ले. त्यानंतर आम्ही टाहाकरीच्या शिल्पकलेचा उत्तम आविष्कार असलेलं देवीचं मंदिर, इथं आम्ही एक ग्रुप फोटो काढला. इथे वाटेत जाताना एक मी देवीच्या मंदिरातून आल्यानंतर मैत्रिणीला व्हिडिओ करायला सांगितलेला आहे. वातावरण खूप छान होतं. इथे छानसा एक माझा व्हिडिओ मी क्लिक करायला सांगितलेला आहे, खूप छान झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही एक ग्रुप फोटो काढलेला आहे पट्टा किल्ल्याला. असे बरेचसे फोटोज आम्ही काढलेले आहे आणि ते आमचा परत ग्रुप फोटो. यानंतर एका मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर जाऊन तिथे आम्ही भजी आणि कॉफी, चहाचा आनंद घेतला आणि घरी परतलो.